नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. कोरेगावचं आदतचं मैदान चालू आहे आणि या कोरेगावच्या आदतच्या मैदानामध्ये आत्ता सेमी पळून झालेत. एक 5 आणि 6 सेमी जो आहे तो पेंडिंग आहे, म्हणजे त्याचा निकाल काही मी बघितले नाहीत. मी तुम्हाला 1 ते 4चे सेमीचे निकाल मी सांगणार आहे. आता 2चे पेंडिंग का ठेवलेत, मी निघालो कोरेगावच्या मैदानामध्ये आता, आणि त्या कोरेगावच्या मैदानात निघालो त्याच्यामुळे थोडंसं 2 पेंडिंग आहेत. गडबड करतो मैदानामध्ये जाण्यानंतर मुलाखत जी आहे ती घेईन, जे कोण नंबर करतील त्यांचे. चला मग सुरुवात करूया. 1 ते 4 सेमी पाळले. त्या 4च्या सेमीमध्ये फायनलसाठी आणि क्वार्टर फायनलसाठी गाड्या कोणकोणत्या पात्र झाल्या. सेमीफायनल 1चा निकाल घेतोय. सेमीफायनल 1मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी जळगावकरांचा नंद्या पळाला आणि त्याच्या नंद्या म्हणजे जळगावकर यांच्या नावाने गाडी पळाली. सातारा रोडकरांचा नंद्या पळाला आणि त्या नंद्यासोबत आंबवडेकरांचा रैना पळाला. गाडी एवढ्या स्पीडमध्ये पळाली, खतरनाक स्पीड. 2-3 टांग्यानं जो आहे तो निकाल जो आहे तो घेतलेला आहे. आणि गाडीवरती ड्रायव्हर कोण होते, एक वयस्कर होते ड्रायव्हर, विजय ड्रायव्हर सातारा रोडकर होते. गाडी खतरनाक स्पीडनं पळाली बरं का मित्रांनो. बहुतेक जमलं तर या ड्रायव्हरची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू, बघूया जमलं तर दिली तर मुलाखत दिली. आणि त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी जी गाडी उतरली होती त्या गाडीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी आदत बैजा हा नंदी पाळला आणि त्याच्यासोबत म्हणजे सामना झाला आहे बरं का क्वार्टर फायनलला. आणि तास क्रमांक 3 आणि तास क्रमांक 6 वरून धावलेल्या गाडीचा हा सामना झालेला आहे सेमीफायनल 1मध्ये, तास क्रमांक 3 आणि तास क्रमांक 6मध्ये. आता निकाल घेतो आहे सेमीफायनल 2चा. सेमीफायनल 2मध्ये आपल्याला सुंदर अशी गाडी पळताना दिसलेली आहे. तास क्रमांक 8 म्हणजेच पब्लिकनं गाडी पळताना दिसली मित्रांनो. पब्लिकनं पळणं नॉट अ जोक. संग्राम आणि पाखऱ्या ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. घरचा साज पळाला पनवेलकरांचा मित्रांनो. आणि त्याच सेमीमध्ये जी क्वार्टर फायनलसाठी गाडी उतरलेली आहे जी आहे ती तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी शेलार पैलवान, सचिन शेलार पैलवान तसेच श्याम आष्टेकर यांचा सोन्या पळाला. आणि त्या सोन्यासोबत पळाला गोडोली साताराकरांचा वजीर पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 3चा निकाल. सेमीफायनल 3मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला. तास क्रमांक 3 वरून धावली गाडी मित्रांनो. तास क्रमांक 3 वरून दादा ड्रायव्हर मांडवे यांच्या नावाने ती गाडी पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. अंगापूरकरांचा बाहुल्या पळाला आणि लक्षा पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती गाडी जी आहे ती फायनलसाठीच पात्र झालेली आहे. आणि गाडी जी आहे ती चांगली पळाली मित्रांनो, डोळ्याचं पारणं फेडणारी पळाली. आणि त्याच सेमीमध्ये जी गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांच्या नावाने गाडी पळाली. त्यांनी स्वतः ती गाडी जी पळवली होती. सुंदर अशी गाडी पळाली. पळशीचा राणा पळाला आणि एकसळकरांचा इंद्रा पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचा गुलाल तो आहे जो घेतलेला आहे. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो या गाडीला. तसेच आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 4चा निकाल घेतो आहे. 4मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी अजातपूर सातारा रोड यांच्या नावाने गाडी पळाली मित्रांनो. सुंदर अशी गाडी पळाली. हरण्या पळाला. हरण्यानं सुट्टा निकाल घेतला बरं का. आणि हरण्यासोबत आदतमधला कोण नंदी पळाला हे काय माहीत नाही. आणि गाडीवरती ड्रायव्हरसुद्धा कोण होते हे माहीत नाही मित्रांनो. जर कोणी जर बघितलं असेल सेमीफायनल 4चा निकाल तर त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा फायनलचा निकाल म्हणतो आहे मित्रांनो. आता घेतो आहे सेमी 4मध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी जी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी मित्रांनो जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या नावाने गाडी पळाली. आणि तास क्रमांक 5 वरून कोरेगावकरांच्या विमान आणि पुसेगावकरांचा पक्षा ही गाडी जी आहे ती म्हणजेच क्वार्टर फायनलसाठी सामना झालेला आहे मित्रांनो. सेमी क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 3 आणि तास क्रमांक 5 या 2 गाड्यांमध्ये सामना निकाल झाला आहे. त्यातली सामन्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक 3 वरून जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या नावाने गाडी पळाली. लक्षा पळाला आणि त्या लक्षासोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी कोरेगावकरांच्या नावाने गाडी पळाली. खेडकरांचं विमान पळालं आणि पुसेगावकरांचा लक्षा पळाला, पक्षा पळाला. ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलच्या गुलालासाठी पात्र झालेली आहे. आता मित्रांनो 5 नंबर सेमी आणि 6 नंबर सेमी हे निकाल जे आहेत ते मी पेंडिंग ठेवतो आहे. आता पेंडिंग ठेवतो तुम्हाला कारण सांगितले. आता मी निघालो कोरेगावच्या आत्ता त्या MIDCच्या मैदानामध्ये जातो. आता चला तिथंच भेटूया.